प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। अखेर सर्व शेतकरी बांधवांची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आजपासून विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचं पीक या प्रमुख पिकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या ठिकाणी 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज 1 ऑक्टोबर आहे, तर आज 1 ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। एकंदरीत सर्व पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचा आज 1 ऑक्टोबर बुधवार 100% घोड सुद्धा झालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने ब्रेक लागलेला आहे, कारण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचं सुद्धा कापूस पीक, सोयाबीन पीक, तूर पीक, मूग पीक, हळद पीक अशा पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्या पिकासाठी किती हजार रुपये मिळत आहेत, सरासरी हेक्टरी किती हजार रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेले आहे त्याची यादी सुद्धा वाचून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचं नुकसान या 2025 मध्ये झालेलं असेल तर तुमच्यासाठी डबल आनंदाची बातमी आलेली आहे, कारण आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या पीक विम्याविषयी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या पावसामुळे, मोठ्या पुरामुळे, नदी नाले भरल्यामुळे, शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, अशा शेतकरी बांधवांना या 2025 चा पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। सरासरी 2025 च्या पीक विम्याचे या ठिकाणी हेक्टरी किती हजार रुपये सोडण्यात येत आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुमचा बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 3 दिवस गोड होत असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी यादी आलेली आहे, ती यादी वाचून दाखवतो, त्यानंतर जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। बघा उडीद, ज्वारी, बाजरी, भुईमूग, त्यासोबतच शेतकरी बांधवांनो नाचणी असेल, कारळ असेल, त्यासोबतच तुमचं सोयाबीन, कापूस असेल तर अशा पिकांना जास्त प्रमाणामध्ये पीक विमा वाटप होत आहे आणि उर्वरित पिकांना सुद्धा पीक विम्याचे पैसे जास्त प्रमाणामध्ये वाटप होत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुमची आज बुधवार या ठिकाणी 1 ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून पीक विम्याचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता, म्हणजे शेतकरी बांधवांना या पीक विम्याचा पहिला टप्पा मागच्या काही दिवसांपूर्वी विस्तार झाला, त्यानंतर दुसरा टप्पा विस्तार व्हायला भरपूर वेळ झालेला आहे, परंतु आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकरी बांधवांचा संयम तुटलेला होता, त्याच गोष्टीचा विचार करून सरकारने दुसरा टप्पा वितरित करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजेच पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झाला, आता दुसरा टप्पा विस्तार होत आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना तिसरा टप्पा सुद्धा वाटप होणार आहे। तर आज आपण या ठिकाणी बघून घेऊयात की पीक विम्याचा दुसरा टप्पा आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी विस्तार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत, कोणत्या शेतकरी बांधवांची पीक विम्याची प्रतीक्षा संपणार नाही त्याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुमची सुद्धा या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, परंतु आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे ते आपण बघून घेऊयात। परंतु या जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पीक विम्याच्या संदर्भात, नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात, कर्जमाफी,
याविषयी महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील। बघा शेतकरी बांधवांना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। कारण शेतकरी बांधवांनो, कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पाहणी करण्यात आलेली होती। त्यावेळेस भरपूर शेतकरी बांधवांनी या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना प्रश्न विचारला होता की आमच्या पीक विम्याचे पैसे कधीपासून वाटप होतील। त्यावेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामधील सर्व मुख्यमंत्र्यांना परिपत्रक पाठवण्यात आलेले होते आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे आज दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित सुद्धा होतच आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे त्याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे या ठिकाणी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निधी पाठवण्यात आलेला होता आणि हा निधी राज्याचे या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्याकडे पाठवण्यात आलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हाच निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता आणि या बँकांमधून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जिल्हा पाहिल्याशिवाय बँक खातं पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे येऊन जातील, फक्त तुम्हालाच पैसे येणार नाही। त्यामुळे जर वाटत असेल की सर्वांसोबत आपल्याला पैसे यावेत तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुमची सुद्धा या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण भरपूर वेळ न घेता थेट जिल्ह्यांची बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या पीक विम्यासाठी महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या पीक विम्यासाठी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे 100 आणि 100% विस्तार होतील। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यासाठी महत्त्वाची कामे केलेली नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांनी पैसे येतील या आशेवरती राहून उपयोग सुद्धा होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधीपासून विस्तार होणार आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यासोबत 2025 चा पीक विमा, बघा शेतकरी बांधवांना, या 2025 मध्ये मान्सूनचा शेवटचा पाऊस होता। तर या शेवटच्या पावसाने राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घातले। काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी गावे वाहून गेलेले आहेत, काही जिल्ह्यांमधील गाये गुरे घरे मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेल्याचं आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की अशा जिल्ह्यांमध्ये तात्काळ मदत केली जाईल। अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पीक विमा वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत जे वारंवार तुमच्याकडून विचारले जात असतात, ते मुद्दे सुद्धा पाहिलेले आहेत। आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहत आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, प्रमुख बँकेपैकी तुमचा खाता असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची बँकांची यादी आपण पाहतच राहणार आहोत, परंतु या ठिकाणी बुधवार कशा प्रकारे गोड होईल, गुरुवार कशा प्रकारे गोड होईल आणि शुक्रवार कशा प्रकारे गोड होईल याची माहिती तुम्हाला लगेच देत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचा दुसरा टप्पा वितरित होत आहे। तर या दुसऱ्या टप्प्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची होते। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही। परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार नाहीत, पीक विम्याची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। तर ही कामे कोणकोणते आहेत आणि कशा पद्धतीने कामे करायची आहेत त्याचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा देत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुमची सुद्धा या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये काटाकाट निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर बँकांची यादी बघून घ्या, जेणेकरून तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि तुमच्या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। त्यामुळे सर्वात अगोदर बँकांची यादी वाचून दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा प्रकारच्या बँका आहेत। तर अशा सर्व बँकांमध्ये पैसे येतील का? तर याचं उत्तर नाही। बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्याही बँकेमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार नाही। सरकारने दिलेल्या या प्रमुख बँकांच्या यादींपैकी तुमची बँका असायला पाहिजे, सरकारने दिलेल्या यादीमधील तुमच्या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा यामध्ये असायला पाहिजे, तरच पीक विम्याचे पैसे वाटप होतील। बघा बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे, ती यादी सुद्धा बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर अजून काही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे येण्यासाठी अडथळा
अडथळा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला अडथळा निर्माण होऊ नये तर तुम्ही महत्त्वाची कामे करून सुद्धा ठेवायची आहेत. तर ही कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तर बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असायला पाहिजे. म्हणजे सर्व शेतकरी बांधव नोंदणीकृत असणारे शेतकरी बांधव सुद्धा असायला पाहिजे. त्यासोबत शेतकरी बांधवांना ज्यावेळेस तुमचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही पंचनामा केलेला असावा, नुकसान भरपाईचा अर्ज केलेला असावा, तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होतील. अन्यथा तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही आणि तुम्ही या ठिकाणी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे आपल्याला तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ते तिसरं काम कोणतं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. परंतु जर तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यासाठी अडथळा सुद्धा निर्माण होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सर्व योजनांचे पैसे आपल्या आधार कार्डच्या आधारावरती आपल्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात. त्यामुळे जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळवायचे असतील तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा सुद्धा निर्माण होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता काही महत्त्वाची कामे होते तर ती महत्त्वाची कामे तुम्हाला सुद्धा सांगितलेली आहेत. जर तुम्ही याच्या अगोदर महत्त्वाची कामे करून ठेवलेली असतील तर तुम्हाला पैसे येतील. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करून ठेवलेले नसतील त्यांना या पीक विम्याचे पैसे येणार नाहीत, त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत. बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण या ठिकाणी भरपूर वेळ झालेला आहे, तुमचा सुद्धा भरपूर वेळ घेतला आणि माझा सुद्धा या ठिकाणी भरपूर वेळ झालेला आहे. आता आपण कशाची वाट पाहता तुम्हाला सर्व मुद्दे लक्षात आलेले आहेत. तुम्हाला या सर्व गोष्टी समजून सांगण्यासाठी थोडाफार उशीर लागलेला आहे, परंतु आता उशीर लागणार नाही. जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, कारण तुम्हाला आता मी 2 मिनिटांमध्ये जे काही सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. हे तुम्ही कधीच ऐकलेलं नसेल, कुठल्या चॅनलवरती ऐकलेलं नसेल, त्यामुळे या ठिकाणी काळजीपूर्वक ऐका. बघा शेतकरी बांधवांना, आपलं निसर्गामुळे अतोनात नुकसान होत असतं. आपल्या या ठिकाणी अतिवृष्टीमुळे, या ठिकाणी मोठ्या पावसामुळे अतोनात नुकसान होत असतं. परंतु सरकार आपल्याला काय देतं? 4,000 रुपये, 5,000 रुपये, काही शेतकरी बांधवांना 10,000 रुपये देत असतं. परंतु शेतकरी बांधवांना यावेळेस राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की वारंवार शेतकरी बांधवांना कमी पैसे वाटप करत होतं, परंतु शेतकरी बांधवांना यावेळेस शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा वाटप होत आहे. बघा, जर तुमचं कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल तर या कापूस पिकासाठी सरासरी हेक्टरी 45,000 रुपये, म्हणजे शेतकरी बांधवांना एका वर्षाचे 15,000 रुपये आणि 3 वर्षांचे टोटल मिळून या ठिकाणी 45,000 रुपये विस्तार होत आहे. सोयाबीन पिकासाठी सुद्धा 40,000 रुपये, तूर, मूग, बाजरी अशा प्रकारच्या पिकांसाठी या ठिकाणी 30, 35 ते 40च्या दरम्यान पीक विमा वाटप होत आहे. म्हणजेच हा पीक विमा जिल्ह्यानुसार वाटप होत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा सांगत आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पीक विम्याचे पैसे वाटप करणं शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. बघा, आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया, त्यानंतर बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अमरावती जिल्हा, त्यासोबत नागपूर जिल्हा, त्यासोबतच जालना जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सर्वात अगोदर विस्तार होतील. कारण शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप झालेले आहेत. आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांना याच्यामध्ये SBI बँक, पोस्ट बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, IDBI बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजे सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील. बघा शेतकरी बांधवांना, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही. सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच
हा पीक विमा जिल्ह्यानुसार वाटप होत आहे। ज्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालेलं असेल त्या जिल्ह्यामध्ये जास्त पीक विमा आणि ज्या जिल्ह्यांमध्ये कमी नुकसान झालेलं असेल अशा जिल्ह्यांमध्ये कमी पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांना सर्व माहिती दिली आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा।